बॉस अमितसाठी भरपूर वेळ प्रतीक्षा करत होते आणि त्याच्यानंतर अमित पाटीलवर भरपूर त्यांनी बोली लावली. जेवढे पॉईंट्स त्यांनी राखून ठेवले होते. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहे या टीममध्ये. आणि त्यासोबत असा संघ नाही कर्णधार सुरेश पाटील देखील आले. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना प्रतीक मोकळ साईगावचा खेळाडू सज्ज झालाय. पहिला बॉल पॉवर प्ले पहिलं आता सुरू झालंय मैदानात. पहिल्या बॉलवर तुटून पडायचं होतं अमितला. पाठीमागे चाललाय फ्लाय स्लिप एरियामध्ये शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पोहोचलाय. पण सांगता लेग बायच्या स्वरूपाने रन आलेली आहे. सांगिक टोटलमध्ये पहिली रन अकाउंट 100 धावेने ओपन होते. निर्णय आणि अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ आमने सामने सज्ज झालेत. कॅप्टन सूरज आलाय. अर्धशतकानं कामगिरी केली होती. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा विचार होता आणि पंचांनी बॉल व्यवस्थित पाहणी केली. वाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. अतिरिक्त रन इथे म्हणजे एक्स्ट्रा ऍड केले जाईल टोटलमध्ये. असं आपण म्हणतो अंपायर्स बिलॉंग टू द लाईन. व्हाईट लाईनच्या आसपास किंवा वरून बॉल निघून गेला तर अंपायर चॉईस असते. परंतु त्यामध्ये ते पर्सेंटेज पाहतात किती बॉल आत बाहेर होता. बाउन्सर अटेम्प्ट केलाय परंतु हा व्हाईट बॉल पंच दर्शवतील कारण टोटली नॉट रिचेबल होता सुरेश पासून. आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स वॉर्निंग देखील गोलंदाजाला. जो एक बाउन्स अलाउड असतो तो आता संपला. त्यामुळे आता थोडीशी शॉर्ट लेनची गोलंदाजी टाळावी लागेल. गुड लेन फुलर लेंथ यॉर्कर लेंथवर त्याला चालावं लागेल. प्रतीक लगातार 2 अवांतर बॉल आलेत. आतापर्यंत 3 रन एक्स्ट्रा आहेत. लेग स्टंपला टार्गेट करायचं होतं. आणखीन एक वाईट सग 3 वाईट बॉल आलेत. पहिली लेग बाईज आणि त्याच्यानंतर लगातार 3 अवांतर सग 3 वाईट. थोडंसं लेंथ लाईन मध्ये बिघाड झालाय कारण समोर चॅलेंज तेवढं मोठं आहे. त्यामुळे वेगळं करण्याची मानसिकता कदाचित प्रतीक मोकळची असावी कारण सूरज सारखे एक जो भन्नाट फॉर्म मध्ये चाललाय खेळाडू एक अर्धशतक त्याने दाखवलंय आणि चॅलेंज मोठं आहे समोर. कुठून काढायचा तो बॉल अगदी अनिकेत पाटीलकडे हा बॉल ट्रॅव्हल करतोय. गल्ली आणि पॉइंटच्या मधोमध फील्ड केलंय. त्याला बोलवलंय फिल्डिंगसाठी. काही रन सेव्ह करत असताना 1 धावेनं स्ट्राईक रोटेट करत असताना भरपूर प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांना पाहायचं आहे या अंतिम मधील थरार अंतिम सामन्यामधील रंगत. इथे बॉल पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा लेग बाय अमित पाटील. अजून जो सूर त्याला मैदानामध्ये हवा आहे तो सूर गवसलेला नाहीये. बॅट बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनत नाहीये. 2 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले परंतु दोन्ही अगदी लेग वर जाऊन अदललेत. दोन्ही लेग्स बाय झालेले आहेत. परंतु सूरज पाटील हा सूरज दिवसामध्ये भरपूर चमकलाय. परंतु आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉल चालला. आता अनिकेतकडे मागील झेल थोडा अर्धवट राहिला होता आणि आता थेट अनिकेतच्या हातामध्ये गेलाय. विसावलाय. हा 440 होल्डचा झटका दिलाय. बॉस फायटर ओले टीमला कॅप्टन सूरज पाटील डगआउट मध्ये पोहोचेल. आक्रमक राहण्याचा त्याचा अगदी हा त्याचा इरादा प्रतीक मोकलच्या अगेन्स्ट हल्ला करायचा होता आणि अगदी हा हल्ला फसलाय. थोडीशी चर्चा झाली की कोणाला आता मिडल ऑर्डर मध्ये 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रमोट करायचं. महत्वपूर्ण मॅच व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट विकेट हा जल्लोष देखील झाला मैदानामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी इतकी फारशी इफेक्टिव्ह नव्हती परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये सुयोग स्पोर्ट्स दापोलीने जी गोलंदाजी केली आहे ती अचूक आहे. सतीश मिसाळ फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये
दाखल झालाय चिंचपाडाचा हा खेळाडू. सीझन 3 मधील तिसऱ्या पदकापर्यंत पोहोचला होता संघम. ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक टीमचं असतं, संघाचं असतं, संघ मालकाचं असतं, खेळाडूचं असतं. सुपर 8 मध्ये कोण दाखवलेल यासाठी ही चित्तथरारक मॅच रंगेल. बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल चाललाय अगदी पेटगावच्या प्लॉट मध्ये. लांब लचक षटकार आल्याला सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यानं 6 रन. संतोष भास्कर पीडीसीचे फाउंडर, पनवेल समालोचन असोसिएशनचे संस्थापक, पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आज त्यांच्या सुपुत्रासोबत सामन्याचा एन्जॉय ते करतात. अफाट मेहनत आहे या लीगची. प्रमुख दुवा आहेत. आम्ही याचं श्रेय संदीप भास्कर यांना जेवढं देतो तेवढे संतोष करत महेंद्र पाटील या 2 सिलेंडरांना देतो. प्रचंड मेहनत त्यांची सातत्यानं. अगदी फुलर लेंथ वरील मिड ऑन मध्ये थोडीशी फंबलिंग आणि योग्य एंडला थ्रो. गरज नव्हती, धाव मुलात नव्हतीच. काय करतोय सध्या संघ मैदानामध्ये. रन मागील बॉलवर षटकार आला होता, जरी डॉट बॉल गेला असता तरी फरक पडला नसता. सतीशचा नकार होता या धावेसाठी आणि महत्वाचे विकेट अमित पाटील. परतावं लागेल त्याला पाठीमागे. सूरज पाटीलचं झेल बाद होणं, अमित पाटीलचं रनआउट होणं संघाच्या अडचणी वाढवण्यामध्ये अगदी कारणीभूत ठरतील. आता मिडल ऑर्डर सगळ्या धुरा, सगळ्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी हा सगळ्या मिडल ऑर्डरवर आहेत. युवराज इव्हेंट्स पारगाव, सुनील भोईर, ओवे यांना व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. आपण पंकज पाटील, अशोक पाटील आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिथुनजी पाटील आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर. पापडीच्या पाड्याचे आमचे सन्माननीय मंगेश घरत, प्रवीण घरत आपल्याला आम्ही आमंत्रित करतो या व्यासपीठावर. सातत्यानं सर्व मंडळी. हा खेळाडू कक्ष थोडा निराश आहे, थोडा चिंतेत आहे. सूरज आल्यापासून बसलाय नाहीये, तो एकाच जागेवर उभा आहे कारण या मॅचचं महत्व तो जाणतो. थोडस टेन्शन आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये टेन्शनतून अगदी या अडचणीतून मार्ग काढावा लागतो. त्यासाठी पर्याय असतो सिंगल डबल विकेट सामोरण्यासाठी आणि सेट झाल्यानंतर आक्रमण. लीग स्टेजवर आपण खेळतोय त्यामुळे एक मोठी लाईनअप असते, बॅटिंगची डीप असते. संतोष मदनी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे होते. 2 धावा तर पूर्ण झाले, परंतु तिथे कापे मागतात खेळाडू. पण सर शेक करायचं एक्झॅक्टली शॉट रिलीज करताना सर स्ट्राईक रेनकडे काय झालं होतं मला वाटतं हिट विकेटची दाद मागतायत तिथे खेळाडू. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चेक करूया आपण. तिसरे पंच चेक करतायत. जेव्हा शॉट सिलेक्शन त्याने केलं तेव्हा एक्झॅक्टली तो स्क्रीच मध्ये होता की सुरक्षित होता की हिट विकेट झाला. दात तिथे खेळाडूने मागले. बरेच कारण असतात. हॅलो. तर याच दरम्यान गोमाशेठ मात्रे कोठारी यांच्याकडून पनवेल प्रीमियर लीगसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठं आर्थिक सहाय्य तब्बल 5,000 रुपये डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद गोमाशेठ मात्रे कोठारी. पंच मला वाटतं हा डेड बॉल आहे कारण शॉट रिलीज होण्याच्या अगोदरच बेस खाली पडली होती आणि व्यवस्थित चेक करून डीप मध्ये ऑटोमॅटिकली हवेत बेस शॉट बॉल रिलीज अर्धवट झाला होता. शॉटच्या अगोदरच खेळाडू फार दूर होता.
बरेच नियम बदललेत. हा डेड बॉल आहे. तुम्ही स्क्रीजच्या स्तंभच्या पाठीमागे जाऊन खेळत असाल तर बॉल काउंट केला जातो आणि त्याच्यानंतर उंच केला हा बॉल. हवे ते फिल्डर धावते ताब्या 1-2 अँड ड्रॉप. 2 अटेम्प्ट केले. आज झेल टिपण्यासाठी दान झाल्या भूमीला. नैराश्य हाती लागली अभयच्या, कारण हा झेल टिपताना त्याला माहिती आहे की इम्पॉर्टंट विकेट या क्षणाला. बॉसफाटर ओळेचं जर नेतृत्व जे हाती दिलंय रोहन आणि सतीशच्या, ही जोडी मैदानामध्ये जर पार्टनरशिप इथं बिल्ड झाली तर रन बदलतील, परिस्थिती बदलेल. आणि याच कारणास्तव अभेनं हा झेल सुटल्यानंतर ते नैराश्य त्याच्या भावनातून त्याच्या ॲक्शनमध्ये त्याने व्यक्त केली. पुराणशेठ पाटील, नितेश पाटील अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत मैदानामध्ये. भरपूर विश्वास टीमवर. चला, क्रिकेट खेळामध्ये जय पराजय या दोन गोष्टी निश्चित असतात. खोदून काढल्या बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः संतोष मधने बॉलचा पाठलाग करत असताना बॉल अडवलाय, परंतु जो अवधी मिळाला, वेळ मिळाला, सिंगल पूर्ण झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील ओम अथर्व वळप घोट या संघाविरुद्ध खेळत असताना देखील अशीच काही गोलंदाजी सुरुवातीला आणि अंतिम टप्प्यापर्यंत इफेक्टिव्ह होती आणि आता देखील तेवढीच इफेक्टिव्ह गोलंदाजी त्यांनी केलेली आहे लगातार दुसऱ्या मॅचमध्ये आत्तापर्यंत. परंतु या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. संतोष उडाल्या बॉलला हवे, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना आणखीन एक झेल तिथे टिपला जाईल. आणखीन एक धक्का दिला जातोय. आणखीन एक महत्वाचे विकेट. रोशनच्या खेळीचा अंत इथे झालाय. आनंद मैदानामध्ये, चेहऱ्यावर स्मित हास्य, आनंदाचं वातावरण. गोलंदाजांनी केलेली कमाल. सुरुवातीला दिलेले 3 धक्के, त्यामुळे जल्लोष अगदीच मैदानामध्ये होतोय. हॅलो, हा झेल आविष्कारानं खरं तर टिपला होता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत. संगम घरत वरचे ओले हा मैदानामध्ये दाखल झालाय. सुरुवातीचे 2 मॅच जो चर्चेचा विषय राहिला, परंतु वेळेवर मैदानामध्ये हजेरी फार महत्वाची. एक ग्रेट ऑलराऊंडर संगम घरत वरच्या ओळेगावचा खेळाडू संतोष मधने. आल्या सुरुवात, आल्याला हा तडाखा दिलाय. बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही रन बनवू शकतात. 3 विकेट घ्या म्हणून काय झालं, काही बिघडलेलं नाहीये. आलाय षटकार त्याच्या बॅट मधून. संतोष मधने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडी लेंथ पाठीमागे ठेवली आणि बॉलच्या मेरिट नुसार लाईन मध्ये जाऊन हा फटका त्याने पिक केलाय. संगम 20 झाले. 2-0. 20 धाबा सध्या बोर्डवर लागतायत. या षटकारानं जो धावसंख्येचा रुटीन तुटला होता तो पुन्हा एकदा जोडण्याचं काम केलंय संगम घरातनं. त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद. चला, बॉल आलाय, मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. प्रेक्षकांनी भरपूर आम्हाला मदत केली, भरपूर सपोर्ट केलाय, कारण या मैदानामध्ये चेंडू मुळात हरवतच नाही. कारण संपूर्ण प्लॉट मध्ये आपण बघितलं तर जवळपास 3-4 मैदाना बसतील एवढा मोठा हा प्लॉट आहे. संतोष अगेन आक्रमण झालाय. पुन्हा एकदा वर खेळ आहेत, उंच गेलाय आणि त्यासोबत लांबी देखील गाठली आहे. संगम घरत मैदानामध्ये आलाय आणि रन्सी सोबत घेऊन आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. हार्ड हिटिंग आणि पॉवर जनरेट करणारी धावसंख्येचा जो अगदी तुटवडा पडला होता, थोडासा दुष्काळ पडला होता आणि त्यामध्ये अगदी ही पावसाची हजेरी व्हावी असाच काही फटकेबाजी मैदानामध्ये करतायत अगदी संगम करत.
प्रफुल्लित असणारे चेहरे आता चिंतेत दिसायला लागलेत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कभी खुशी कभी गम या खेळामध्ये होत असते, अप अँड डाऊन्स या खेळामध्ये येतच असतात. सुरुवातीला गोलंदाजी फार सुंदर झाली. आता या दोन षटकारांना मोमेंटम शिफ्ट झालाय. बॅटिंग करणाऱ्या बॉस फायटर ओव्हरकडे देखील पुन्हा एकदा उडालाय. याही वेळेस गॅप मिळाली आहे. बॉल चाललाय डीप पॉइंट कडे. आणखीन एक खणखणीत चौकार. मागील 3 बॉलमध्ये ज्या 16 रन आलेत त्या फार महत्वाच्या ठरलेत बॉस फायटर ओव्हर टीमच्या दृष्टिकोनातून, आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आता 2 ओव्हर नंतर 15च्या सरासरीनं 30 वर 3. संगम करत फ्लाइट पकडून ते आलेत हा सामना खेळण्यासाठी. दिल्लीवरून ते इथपर्यंत पोहोचले आणि आता मैदानामध्ये येता क्षणी गोलंदाजाला फ्लाइटच दाखवली. अठरा धावांचं षटक संतोष मदनेचं. मग मॅच मध्ये फारच सुंदर गोलंदाजी. याही मॅच मध्ये पहिले 3 बॉल प्रभावित करणारे होते, त्याच्यानंतर 3 फटके. अनुराग माली आता मैदानामध्ये आलाय. अनुराग माली तिसऱ्या षटकामध्ये फुलटॉस होता. हा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. समोर विषय मध्ये खेळ. लॉंगॉनचा फिल्डर थोडा वेग घेत आहेत बॉल उचलण्यासाठी, क्विक अँड थ्रो करण्यासाठी. सिंगल इथे पूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट करत असताना सतीश मिसाळ, त्याला माहिती आहे की चांगला जम्प बसलाय. बॅट अँड बॉल मध्ये चांगलं कॉन्टॅक्ट बनतोय. संगम करत पहिलीच मॅच खेळत असं वाटत नाही, कारण मैदानामध्ये त्याची तुफानी फटकेबाजी बघायला मिळाली येता क्षणी. त्यामुळे ही स्ट्राईक त्याच्याकडे त्याने कन्वर्ट केली. आई फुलटॉस उंच गेला बॉल. फिल्डर डाऊन द बॉल. टीपला जाईल लॉंग ऑन मध्ये सुरक्षितरित्या, आणि फलंदाज पंचांनी नक्कीच आता निर्णय पाठवलाय तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमला DRS घेतला. हॅट फॅक्टर चेक केलं जाईल. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील ऑफिशियल अंपायर्स. महेंद्र पंच या लवकर. बॅटिंग टीमनं हा DRS घेतलेला आहे, चेक केलं जात आहे. झेल तर टीपलाय संघ एकत्रित आलाय. फक्त जो DRS दिलेला आहे आपण प्रत्येक टीमला त्या DRS चा वापर बॅटिंग टीमने केलेला आहे. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा करत सगळ्यांच्या नजर या निर्णयाकडे आता लागलेत. थर्ड अंपायर कडे लागलेत आणि डीप मध्ये चेक केलं जाईल. क्रॉस अँगल मध्ये PTCच्या अगदी कॅमेरामॅनचं देखील कौतुक. चांगला बॉल त्याने कॅप्चर केलाय, परंतु आता ऑन स्क्रीन चेक केलं जात आहे. तिसरं पंच रिव्ह्यू. DRS सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांनी हाईट फॅक्टर
चला मॅच ऑन करा प्लीज. चला मॅच ऑन आपण करतोय पुन्हा एकदा. अनुराग माली पुन्हा एकदा सज्ज झाले. 33 वर 3 फ्री हिटचा हा चेंडू असेल. संगम पोहोचलाय 4 बॉलमध्ये 17. सतीश खेळतोय 4 बॉलमध्ये 8 फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दणका दिलाय. सतीश मिसाल इज ऑन फायर. आक्रमक झाले षटकार त्याच्या बॅटमधून. सतीश फारच सुंदर फलंदाजी या महत्वाच्या टप्प्यामध्ये. चिंचपाडा गावचा खेळाडू संघाला बॅलन्स त्यांनी केलाय. एकदा आणखीन एकदा हवाई फायर. सतीश मिसाळ मैदानामध्ये जणू काय तो मिसाईल सोडतोय. आणखीन एक षटकार. पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा आहे. सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या. जे खेळाडू फक्त इम्पॉर्टंट कारण कोणता खेळाडू महत्वाच्या आजारी असेल किंवा घरी काही प्रॉब्लेम असेल इंजर्ड असेल तर ठीक आहे ते कारण आम्ही समजून घेतो. परंतु जे खेळाडू मुद्दामून आले नाही कोणी फिरायला गेले कोणी लग्नाला गेलाय हे कारण आणि आता सोशल मीडिया तुम्ही कुठे आहेत ते आम्हाला समजतं. त्यामुळे जे खेळाडू आतापर्यंत आलेले नाही आहेत त्यांच्यावर कडक कारवाई किंवा पुढच्या वर्षी बॅन होईल. ही अनाउन्समेंट मगाशी आम्ही अनाउन्समेंट हीच केली होती. संतोष दादा तेव्हा समालोचन करत होते. दोन खेळाडूंचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि तो संगम आलाय भाग्यश आलेला नाहीये. त्यामुळे आता त्याचं काय करायचं ते संपूर्ण असोसिएशन पुढच्या वर्षी ठरवेल नो डाऊट. सतीश मिसालची हवाई फायर 6 चेंडूमध्ये त्याने 20 रन केलेत. धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये तोच अनुराग आतापर्यंत 3 बॉलमध्ये 15 रन आलेत. 45 रन बनलेत बोर्डवर. स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होता. खांद्याचा अतिरिक्त वापर झाला आणि इथे पंच आम्हाला व्हाईट बॉल दर्शवत आहेत. अजून एक धाव ऍड होते. सांघिक टोटल मध्ये हा सामना चॅलेंजिंग आहे आणि चॅलेंज ऍक्सेप्ट करणं कारण असंही म्हटलं जातं प्रयत्न करणाऱ्यांना सगळं मिळतं परंतु प्रतीक्षा करणार तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांना उर्वरित सोडलेलं असतं. वाईड यॉर्कर चांगला बॉल यशस्वीरित्या हा बॉल रिलीज त्यांनी केलाय. धावसंख्या फलकावर सध्या तुम्हाला 46 धावा बघायला मिळतात. 3 खेळाडू आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा सामना सुरू आहे मैदानामध्ये. वेव्ह स्पर्धा सुरू झाल्यानंतर वेव्हवर आपण संपवतोय. उंच गेला बॉल हवेत आहे. फिल्ड बॉलचा पाठलाग करतोय आणि इथे नाही अडू शकले बॉलला निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक रुबाबदार षटकार. सतीशला आपण पाहतोय अर्धशतक पूर्ण झालंय. बॉस फायटर ओवळे संघाचं धावा झालेत 52. सुरुवातीला असं वाटलं होतं की या धावा थांबले रन कोण करेल आणि त्याचं उत्तर होतं सतीश मिसाळ आणि संगम घरत. काय पार्टनरशिप केली दोन खेळाडूंना. परफेक्ट खेळ मैदानामध्ये साजेसा खेळ हा पाहायला मिळतोय. बावन्न वर 3
अनुराग माली फुलटॉस हा देखील होता, पुन्हा एकदा पाठवलाय डीप मध्ये. एकशा कव्हरकडे फिल्डर आहेत, एक रन बनली आहे, नकार दिले संगमनं. हो, ओव्हर थ्रो, खराब थ्रो. 2 रन पूर्ण झाले. पाठीमागे बॅकअपही नव्हतं, फार दूर होतं खेळाडू आणि अशा रीतीने षटक देखील आता फार मोठं राहिलं, लांबलेलं राहिलं. भरपूर रन धावांची जमापुंजी झाली. तीन षटकं आता संपलेली आहेत. धावसंख्येच्या फलकावर धावा लागले त्या 54. विकेट गमावलेत आतापर्यंत 3. एका स्मार्ट सिटीमध्ये आपण आहोत. फार चांगली मॅच सध्या मैदानामध्ये सुरू तुम्ही पाहतायत. सातत्यानं आपण खारघर विभागामध्ये आहोत. या विभागामध्ये शांतता सुव्यवस्था राखणारे आमचे सन्माननीय पोलीस कर्मचारी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 54 धावा झाले 3 षटकानंतर. आता अंतिम 2 ओव्हर. तर वर्ष ओळे विरुद्ध ओळे असा हो, हा पहिलाच बॉल खोआत अक्षरशः बघायला मिळत आहेत. रोशन मुंगाजीला गोलंदाजी मार्कवर आपण सध्या पाहतोय आणि फटका सजवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग तिथे होती. एक धाव, स्ट्राईक रोटेट होते. हलवलं संघ पुढे चाललाय. धावसंख्या फलकावर धावा सध्या बघायला मिळत आहेत. आपण 55 धावा सतीश बिसाल ऑन स्ट्राईक रेनकडे. उंच घ्यायचं होतं. याही फटक्यावर आक्रमण करण्याचा त्याचा आक्रमक इरादा होता. डायरेक्ट हिट तिथे केलं. चुकीचा निर्णय होता हा. 2 रन पूर्ण झालेत. सतीश अजून एक धावेच्या शोधामध्ये होत्या, परंतु लेग्स बायच्या स्वरूपात या दोन्ही रन आलेत. 57. चांगली गोलंदाजी रोशन मुंगाजीच्या पहिल्या 3 बॉलमध्ये. प्रभावी ठरणारी कामगिरी गोलंदाजीतून, जिथे गरज आहे सुयोग स्पोर्ट्स दापोलीला रन रोखण्याची, कारण बॉस पॅटर्न आतापर्यंत चांगले रन बनलेत. चांगली गोलंदाजी पुढे सरसावले. पुन्हा एकदा बॉडीवर बॉल आदळलाय. आणखीन एक लेग बाय. खूप चांगले अंपायरिंग आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स. हेमंत कोहली सर, टॉम्बे कोलीवाडा, प्रदीप शिंदे सर, घाटकोपर भटवाडी मुंबई, आणि त्यानंतर शैलेश चव्हाण सर उरण, हे तिन्ही ऑफिशियल्स. संगमसाठी हा बॉल डीप राहिलाय. अभयकडून हा बॉल निसटलाय. डेंजर इनकडे सतीश मिस केलाय स्टम्प्सला. एज लागली होती खरं तर या बॉलवर. आणखी एक संधी होती. एकोणसाठ धावा सध्या फळकावर आहेत. अंतिम बॉल वरती पंच आमच्याकडे परंतु दूर होता हा बॉल. व्हाईट बॉल पंचाने दर्शवला आहे. स्ट्रॅटेजी हीच आहे की बॅटर पासून जेवढा दूर ठेवता येतील बॉल बॉलरला अगदी आपण बघायला मिळत आहेत. रोशनला थोडेसे तमच्या कुडाले मैदानामध्ये, कारण क्रिकेट हा खेळ इतका सोपा नाही आहे. हो, हा फटका काय होता. नो लुकिंग शॉट, अनबिलिव्हेबल. सगळ्या प्रेक्षकांनी या फटक्यासाठी टाळ्या वाजवल्यात. इतका सुंदर फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन स्क्रीनवर पुन्हा बघा. जर मिस केला असेल तर नो लुकिंग शॉट. क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 100 पैकी 100 गुण ज्या फटक्याला
उद्या व्हायरल होईल हा फटका सतीश मिसालचा. एक धक्के हा पुन्हा 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 एकदा त्यांनी चेंडूकडे वळूनही पाहिला नाही. इतका कॉन्फिडन्सनं भरलेला फटका होता. हे षटक पहिल्या 5 बॉलमध्ये फार सुंदर होतं, परंतु अंतिम षटक अगदी षटकार बघायला मिळाला अंतिम बॉलवर. त्याच्यामुळे 9 रन या ओव्हरमध्ये आलेत. 4 षटकांच्या अंती 66 वर 3. चला फास्ट केला प्लीज, फास्ट केला. काय नियंत्रण आमच्यावर आहेत. चला प्लीज, लवकर मॅच आपल्याला एंड करायची, त्यामुळे थोडं फास्ट आपण केला. 66 धावा ऑन बोर्डवर आहेत. अंतिमचे 6 बॉल. अनिकेत फटका सजवला, बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथं मिस केला. झेलवर येण्याचा प्रयत्न कुणालचा फसलाय आणि त्या कारणास्तव मिळते या बॉलवर 4 चौकार. संगम करत पर चौले येताना एकटा आला नाही, येताना रन घेऊन आला, येताना बॉस फायटर ओएस संघाच्या आशा अपेक्षा घेऊन आला, वेळेवर आला. जसं एखाद्या टीव्ही सिरियल मध्ये किंवा एखाद्या फिल्म मध्ये आपण बघतो एक फायटिंग सीन होतो आणि एखादा ऍक्टर एखादा कलाकार एंट्री मारतो, तशी एंट्री होती संगम घरची आणि सतीश मिसाळ अगदी त्याचा जोडा भाऊच बनला. 12 चेंडूमध्ये 34 वर सतीश खेळतोय, संगम खेळतोय 8 बॉल मध्ये 23. सांघिक टोटल झाले 70. दोन्ही खेळाडूंमधील पार्टनरशिप 17 चेंडूमध्ये 50 धावांची अर्धशतकी भागीदारी. क्या बात आहे. पुन्हा एकदा उडाल्या, परंतु यावेळेस मिसामिंग एका विकेटची दरकरार होती आणि ती फायनली आता मिळाली आणि महत्वाचा विकेट संगम करत अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये झेलबाद. अनिकेतच्या खात्यामध्ये यश, विकेट. याच 2 टीम मधील पहिली मॅच. 82 धावांचं इन्व्हेस्टमेंट, 83 धावांची चेसिंग, 18 बॉलमध्ये 64 धावांची इनिंग साकारली होती सूरज पाटील कॅप्टन, परंतु तो बाद झाल्यानंतर काय अफलातून कामगिरी. दुसऱ्या मॅच मध्येही सूरजनं लवकर विकेट गमावली होती. त्याच्यानंतर अमित पाटील करंजाडेनं ती सगळी धुरा त्याने सांभाळली होती. तिथे तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सुएक स्पोर्ट्सनं पहिली मॅच गमावली होती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये IIC पनवेल विरुद्ध खेळत असताना विश्वजित मात्रे अभयची मात्र दमदार कामगिरी, तिथे तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि पुन्हा एकदा कुणाल तारेकर नुकताच झालेल्या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 26 धावांची त्याने इनिंग साकारली होती, तिथे त्याने बाजी मारली. आणि आता हा सामना या 2 दिग्गज टीम मध्ये पहिली इनिंग शेवटच्या टप्प्यामध्ये आलेत. हरीश पाटील बैलवली गावचा हा खेळाडू, व्हॉट अ शॉट. केरवली गावचा हा खेळाडू सप्राक दिले, षटकार ठोकला या बॉलवर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार. सिक्सर सुप्रीमो लगा तो 6. सिक्सर सुप्रीमो केतन शेट्टी यांनी हे पुरस्कृत केलेले चेंडू फलंदाजांसाठी फार महत्वाचे. टायमिंग प्रॉपर असेल, मिडल ऑफ द बॅट असेल तर रन भरपूर करता येतात. हरीशने देखील हम भी कुछ कम नहीं हे त्याने सांगितलंय. 76 76 धावा बनलेत, 4 विकेट गेलेत. अनिकेत पाटीलवर हल्ला बोल केलाय. 3 चेंडूमध्ये 10 रन आलेत, 1 विकेट ही त्याला मिळाली संगमची. हरीश
खोदून काढला, हेलिकॉप्टर लुक दिला, फिल्डर डाऊन द बॉल. पुन्हा एकदा दुसरा झेल त्याने टिपलाय. प्रतीक मोकळा. याच्या अगोदर संगमचा झेल त्याने टिपला आणि आता हरेशचा. शेवटच्या आता फक्त अंतिम 2 बॉल उर्वरित राहिलेत आणि नवीन बॅटर प्रसाद गायकवाड ओवळेचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 76 धावा बनलेत. धावांची इन्व्हेस्टमेंट 5 षटकामध्ये कमीत कमी माइंडमध्ये बॅटिंग वाटायला येत असताना टार्गेट असतं की 60-65 धावा पहिल्या सत्रामध्ये बनल्या पाहिजे. ते टार्गेट घेऊन मैदानामध्ये खेळाडू उतरतात, परंतु त्याच्याही पलीकडे आता रन बनले 76. शेवटचे 2 बॉल जे आहेत ते तेवढेच महत्त्वाचे. अनिकेत एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु एक षटकार चौकार आल्यानंतरही 2 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज झाल्या प्रसादसाठी. ड्राईव्ह केला बॉलला, ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत कुणाल तारेकर. क्विक ऍक्शन मध्ये ऑन द स्टंप थ्रो त्याने केले, सिंगल बनवली. सतीश मिसालला स्ट्राईक मिळते. 12 बॉल मध्ये 34 धावा केले सतीश मिसाळनं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या सत्रातील अंतिम शेवटचा बॉल. किती रन मिळतील की गोलंदाज अनिकेत थांबवे. हा अंतिम बॉल फार निर्णायक आणि महत्वाचा, ही टार्गेट सेट करणारा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण 77 ऑन बोर्डवर आहेत. सतीश ऑन सायकल एंडकडे. अनिकेत शेवटचा बॉल, स्विंग इन अ मिस. अंतिम बॉल आलाय, डॉट. पहिलं सत्र समाप्त झालाय. सुरुवात थोडीशी खराब होते, परंतु अंत हा फार सुंदर होता. मेडलमध्ये देखील तेवढीच चमकदार कामगिरी अगदी झालेली आहे. 77 धावामध्ये करण्यामध्ये सक्षम ठरलेत. बॅटिंग करत असताना बॉस फाटर ओवळे 78 धावांचं एक मोठं आव्हान सुयोग स्पोर्ट्स दापोलीकडे आता ठेवण्यात आले. बघायचं मॅच जिंकून सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल. या रन्स 78 धावा बोर्डवर भरपूर दिसत आहेत. त्या रन चेस की डिफेन्स, कोणता संघ बाज मारून पुढे जाईल याची उत्तर शेवटचे 30 चेंडू ठरवतील. आणि जशी दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल ऐकूया आमचे आज आमंत्रित समालोचक सौरभ पाटील दहिसर यांचा आवाज.
थँक्यू सो मच वैभवजी बोपी सर. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच तुमच्या समोर बॉस फायटर ओवले ज्यांचे संघमालक संजयदादा पाटील बॉस हे आमच्या सोबत आहेत आणि तुम्ही पाहताय त्याच्यानंतर प्रतीकजी पाटील देखील हे संघमालक आणि रुही संजय पाटील हे संघमालक या टीमचे आणि सुयोग स्पोर्ट दापोली सुहासदादा म्हात्रे हे संघमालक आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय प्रफुल्लजी विचारे संघमालक. आजच्या दिवसाला याच खऱ्या अर्थात तुम्ही पाहिली जिथूनच सामना जो सुरू झाला या दोन टीम मध्ये आणि एन देखील या दोन टीम मध्ये होतोय आणि दोन संघ एकमेकांसमोर. ज्या पहिल्या मॅच मध्ये 82 धावाचं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये आणि तुम्ही पाहताय तो आता मात्र उत्तरार्धामध्ये चेस करायचे आहेत त्या धावा 78 83 पहिल्या मॅच मध्ये चेस केल्या बॉस फायटर ओवलेनं. आत्ता मात्र त्या धावा 78 बनवायच्या आहेत. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. प्रथम गोलंदाज P1 षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. मयूर फडके नांदगावचा खेळाडू मयूर सज्ज झाला आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या या नावानं चर्चेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याच्या जोडला कुणाल तारेकर अशी सलामीची जोडी. गेम ऑन. लेट्स प्ले. आडवा बॅटनं खेचला. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला वेगान. पहिल्याच बॉल वरती आल्या श्री गणेशा ओपन केला. विश्वजित म्हात्रे कॅप्टन कूल. पहिला PPL चौकार या उत्तरार्धाचा आणि या 4 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती 4 रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. मयूर फडकेचं स्वागत केलं चौकाराला. मॅच महत्वाची आहे. अशा स्थितीला तुम्ही करो किंवा मरो ही मॅच खेळताय यामध्ये तुमचं 100% देणं खूप गरजेचं असतं. पण पहिल्याच बॉलवरती या चौकाराला मयूर फडकेच्या अंगेज लक्ष 78चं गाठायचं. पुढचा बॉल. फटका चांगला हवेमध्ये. फिल्डर पोचतील का? पोचले जरूर पण हाताला स्पर्श होऊन तुम्ही पाहता बॉल जमीला दान झाला. एखादी क्रिकेटमध्ये चुकी तुम्हाला मॅच पासून बाहेर नेती. चेस खूप मोठं होतं. जतीन अंतर मोठं होतं तिथपर्यंत तो पोचला. रिप्ले शफल झाला. तुम्ही पाहता उजवा घुटना टेकवला. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता आणि फिल्डर तिकडे पोचले होते. शेवटला त्याला अपयश. तो देखील निराश झाला फिल्डर. त्याला देखील माहिती आहे कॅच किती महत्वाची आहे. सतीश मिसाल तिथे होते चिंचपाड्याचे खेळाडू. चेस खूप मोठी होता. अंतर खूप गाठायचं होतं पण तिथे पोचला परंतु हाताला स्पर्श होऊन बॉल जमीनला दान झाला. अशा कॅचेस खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं देखील म्हटलं जातं. कुणाल तारेकर सज्ज झालाय. स्विच हिट्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहता बॉल डॉट आलाय. धावा धावपलकावरती 5 या गड्यावरती लोकनेते श्री रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 हे सर्व पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष तुम्ही पाहता संदीपदादा वास्कर संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक. मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला मिड विकेट. प्रेक्षक दर्गाला अलविदा देणारा कुणाल तारेकरचा पहिला हिट. षटकार तुम्ही पाहिला. रिप्लेच्या माध्यमातून शफल झाला. मिडल ऑफ द बॅट. या फटक्यामध्ये ताकद होती कुणाल तारेकरची आणि ती ताकद दाखवली आहे. तुम्ही पाहता मयूर फडकेच्या अगेन्स्ट हा पहिला उत्तुंग षटकार तुम्ही पाहिला. मिडल ऑफ द बॅट. बॅक फुटला गेले. बॅटचा रोल केला. काम मिडल ऑफ द बॅट तुम्ही पाहता. फटका ला जबाब आहे. चेस खूप मोठी करायची आहे. त्यांना माहिती आहे मोठी हव्यात या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर. फटका चांगला डीप मध्ये बॉल चालला. 3 फिल्डर धावतात पण इथे तुम्ही पाहता शेवटला बॉल अडवलं जात आणि या धावा मिळतात
त्या 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 11 वरती स्कोर जाऊन पोहोचला 13 वरती. 13 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 15.60चा स्किन रन रेट. बादशाह हातला कडा बॉल वेगानं. ओ व्हॉट अ फिल्डिंग. फर्स्ट स्लिपला जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताय ना तेव्हा बॉल विकेट किपरच्या मागे जेवढा स्पीडने जातोय ना सर, आणि त्यानं मात्र खऱ्या अर्थानं हाताला स्पर्श बॉल. चांगली फिल्डिंग संगमच्या माध्यमातून. संगमनं बॅटिंग बेमिसाळ केली आज. 3 विकेट लवकर गेली. सुरेश पाटील ज्याच्यावरती जबाबदार, त्यानं पहिल्या मॅच मध्ये एक मॅरेथॉन इनिंग साकारली जिथे धावा चेस करायच्या होत्या. तुम्ही पाहता 83 आणि त्याच्या वैयक्तिक तुम्ही 64 पाहिल्या ज्यामध्ये 8 षटकार 2 चौकार, आणि तो लवकर बाद झाला. एक पार्टनरशिपची काय गरज असते ना ती तुम्ही खऱ्या अर्थानं पाहिली गेली. बॉस फायटर ओवळे टीमच्या बाजूने जी पार्टनरशिप आपण पाहिली, तुम्ही सतीश मिसाळ आणि त्याच्यानंतर संगम खरजच्या माध्यमातून बेमिसाळ तुम्ही त्यांची फटकेबाजी पाहिली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. पनवेल प्रीमियर लीग अनुभवता संदीपदादा वास्कर असतील जे पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष संस्थापक पनवेल क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही आता जे समालोचक आहेत त्यांचे देखील संस्थापक आहेत ते. आणि त्याच्यानंतर आमचे महेंद्रदादा पाटील असतील, संतोषदादा गरत, प्रवीणजी टेंबे असतील, रोशनजी पाटील. त्याच्यानंतर तुम्ही वैभवदादा भोपी यांना पाहता. सर्व समालोचकांनी खूप मेहनत या स्पर्धेमध्ये. प्रीतमजी भोपी असतील, वैभवजी पाटील असतील, बाळूजी भोईर असतील, आमचे अलंकार पाटील, सुनील तांडेल, विवेक भोपी, सँडी पालकर, मोहन पाटील, लव फडके, निनाद कदम आणि त्याच्यानंतर राजकिरण कोडी यांना तुम्ही पाहता. ही स्पर्धा खऱ्या अर्थ पनवेल प्रीमियर लीग हा देऊया मदतीचा संकल्प समाजसेवेचा, त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जो काही पनवेल प्रीमियर लीग मध्ये नभा तो खऱ्या अर्थानं गरजूंसाठी ते पुरवलं जातं. एक चांगली संकल्पना या लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सर पाहता. दुसऱ्या षटकाला क्लिकचा वॉल शॉट ब्युटिफुल. कुणाल तारेकरचा क्लास होता. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. स्वागत केलं कॅप्टन कुल सूरज पाटीलचं. हा चौकार क्लिकचा लाय जबाब देखना होता. तुम्ही जसा बॉल पॅडल स्लिपचा क्लिकचा स्ट्रोक तुम्ही पाहिला, कुणाल तारेकरचा बॉल सीमा पार गेला. या चौकारानं सूरज पाटीलचं जे स्वागत केलं आणि चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही. या बॅटच्या वरच्या टॉसला बॉल लागला. आता डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती वेळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं 19 धावा धावपलकावरती. 5 गोलंदाज तुम्ही पाहणार आहात. 5ही गोलंदाज फ्रेश असणार आहे. खास वैशिष्ट्य आहे पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खूप मायबा प्रेक्षक इथपर्यंत आज पोहोचल्यात. तुमचं सर्वांचं स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हे कटआउट तुम्ही पाहता मान्यवरांचं. नक्कीच ते या स्पर्धेला भेट देतील. स्पर्धा तुम्ही पाहता क्षणी या स्पर्धेच्या तुम्ही प्रेमात पडाल असं देखणं. डे आणि नाईटचं तुम्ही फॉर्मॅट पाहता याचं सर्व श्रेय जात आहे आमचे संदीपदादा वास्कर, त्यांच्या पाठीचे कण्या खऱ्या अर्थानं आमचे संतोषदादा गरत, महेंद्रदादा पाटील असतील, आमचे वैभवदादा असतील, वैभव भोपी. यू मिस आय डेफिनेटली हिट. एका वाघाने दुसऱ्या वाघाची जती शिकार केली आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त यष्ट्यानं केलंय किस बॉलनं. विकेटचं पतन, मोठी विकेट. विश्वजित म्हात्रे उर्फ हाब्या, त्याला मात्र घरचा रस्ता पवेलियनचा रस्ता दाखवला सूरज पाटीलनं. कॅप्टन मध्ये बॅडल तुम्ही पाहिलं. शफल झाला, क्रॉस झाला. ऍक्शन रिप्ले च्या माध्यमातून आपण लगेचच पाहू कशा रीतीने फटका खेचायचा होता विश्वजितला, ज्यानं 3 बॉल 5चं योगदान दिलं. तो मात्र बाद झाला. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल आमच्या स्क्रीनवरती. सूरज पाटील कॅप्टन समोर, विश्वजित म्हात्रे कॅप्टन. मॅच बॅटल शफल झाला. त्याला त्याचा सिग्नेचर फटका खेळायचा होता विश्वजितचा, पण हा बॉल यष्ट्यांना धडक लागला आणि मोठी विकेट. त्यानंतर सूरज पाटीलचं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं. का सेलिब्रेशन करू नये, कारण की मोठी विकेट होती विश्वजित म्हात्रेची.
नवीन फलंदाज प्रतीक मोकळ आला. एखाद्या चांगल्या पार्टनरशिपची आता गरज आहे. तुम्ही पाहताय सुयोग स्पोर्ट दापोलीच्या बाजूला आला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेचच लावून घ्या. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून एका हात मदतीचा 2019 मध्ये मोसोळ येथील शालेय विद्यार्थ्यांना त्यांना खऱ्या अर्थानं बॅग वह्या पुस्तके सर या माध्यमातून तुम्ही पाहिली. 2020 मध्ये शिरवली येथील शाळेतील मुलांना छत्री व क्रीडा साहित्य वाटप. 2021 मध्ये वावजे येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी खऱ्या अर्थानं दिवाळी फराळ व घरगुती वस्तू वाटप. ज्यांच्या घरी दिवाळी नाही ज्यांच्या घरी दिवा पेटत नाही त्यांना हे पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक हात मदतीचा दिला जातो. चांगली संकल्पना. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. 2022 मध्ये दाभोळे येथील गरजू लोकांना दिवाळी फराळ व घरवस्तू वाटप करण्यात आला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती जनसंख्या 20 या आकड्यावरती. पनवेल समालोचक असो ज्यांच्या माध्यमातून उभे पेठ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व संगणक वाटप 2023 मध्ये ही संकल्पना करण्यात आली आणि पनवेल असोसिएशनच्या माध्यमातून उलवे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व साहित्य संगणक हे वाटप करण्यात आलं. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पॉवर प्लेचा योग्य ते वापर. मिडॉनला बीट करून बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल तारेकर च्या बॅटबद्द हा चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 24 वरती तुम्ही 24 धावा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे सर्व केले जातात. बॉल हवेमध्ये भरपूर वेळ. विकेट कॅचेस विन द मॅचेस. आणि आता जीवनदान. याच्या अगोदर जीवनदान तुम्ही पाहिलं विश्वजित मात्रला दिलं होतं आणि त्याच्यानंतर विकेट आली सर. आणि आता मात्र जीवनदान दिलंय ते कुणाल तारेकरला. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 26. बॉल शिल्लक 18 मध्ये 52. आता मात्र बनवायच्या 18 बॉल 52ची तुम्हाला गरज आहे विजयासाठी. पनवेल क्रिकेट असोसिएशन समालोचकच्या माध्यमातून केलेल्या कामाची देखील माहिती वृत्तपत्रात नक्कीच तुम्ही जाहिरात त्यांची देखील पाहू शकाल. त्यांची कामाची पोचपावती ज्यांना खऱ्या अर्थानं शाळेमध्ये संगणक अशा शाळेला कमी आपण पाहतोय त्या शाळेमध्ये संगणक देखील दिले जातात. ही देखील एक काळाची गरज आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये दिवाळी काय असतं ज्यांना माहिती नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक दिवा नक्कीच कसा पेटवला जाईल दिवाळी कशी साजरी केली जाईल गोरगरिबांची हे मदत हे सर्व श्रेय जातं पनवेल प्रीमियर लीगचे सर्व सदस्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच ते स्पर्धेत खूप मेहनत घेतात. आमचे संदीप दादा वास्कर जे अध्यक्ष आहेत तुम्ही पाहता पनवेल प्रीमियर लीगचे त्यांच्या साथीला तुम्ही सर्वजण पाहता हे आमचे खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्याने घेतली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय मिथुन दापोलकर. पीटीसी स्पर्धा कव्हर करते. 5 कॅमेरामॅन आणि खऱ्या अर्थानं 5 कॅमेरा सगळी स्पर्धा पीटीसीच्या माध्यमातून थेट युट्यूब वरती स्मार्टफोन वरती टीव्ही वरती जे प्रेक्षक जोडल्यात तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुणलेखाच्या भूमिकेत आज तुम्ही पाहता जतीन जी गुणलेला जे उसाटण्याचे आहेत एक जबरदस्त गुणलेखक आणि त्यांच्या 4 पेनांची तुम्ही 6 पेनांची जादू पाहता या वही पुस्तिकेवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉल वरती आला. एक धाव केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न होता पण कुणाल तारेकरनं थांबवलाय. प्रतीक मोकळला. 1 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 27 17 बॉल 51. डीजे प्रशांत तुमचं देखील स्वागत करू. चांगला आवाज आज आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवतात तुमचं देखील स्वागत. मंडप डेकोरेटर ज्यानं खऱ्या अर्थानं रंगरंगोटी या क्रीडा स्पर्धेमध्ये आणली आमचे रोशन पाटील असले एक समालोचक आहेत आणि त्याच्यानंतर आमचे निहाल दादा असतील तुमचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लगेचच मॅचला सुरुवात करा. लक्षात असू द्या फिल्डिंग करणारे टीम प्लीज लक्षात असू द्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मिथुन दापोलकरला तिसऱ्या षटकामध्ये त्यानं पहिल्याच बॉलवरती 1 रन खर्च केली आहे.
आणि धावा 27 तुम्ही पाहता. पुढचा बॉल यॉर्कर लाईचा बॉल खोदून काढला अक्षरशः. बॉल चालला मिड विकेटला. या बॉलवरती एकच धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 28 वरती स्कोर जाऊन पोहोचला. 78चं लक्ष्य तुम्हाला पार करायचं या उत्तरार्धामध्ये आणि धावा धावपलकावरती 28. 16 बॉल 50 अजूनही गरज आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल फटका बसला. जेलची शक्यता. डीप मधला फिल्डर पुढे ओढ कॅच का रनिंग जेल पकडलाय. महत्वाची विकेट. प्रतीक मोकलला मैदान सोडतोय. कुठेतरी चुक्या झाल्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये पण त्या चुका आता मी या ओव्हर मध्ये करणार नाहीये. आणि हेच सांगत असताना तुम्ही पाहताय काय जेल पकडलाय रोशन कदमनं. रनिंग कॅच तुम्ही पकडली आणि आणखीन एक विकेट. इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही मैदानामध्ये विघ्नेश पाटील आला बॅटिंग साठी. बघा लक्षात असू द्या कोणाच्या जागेवरती विघ्नेश पाटील इम्पॅक्ट म्हणून आला ही देखील माहिती आम्हाला तुम्ही पोहोचवा. विश्वजित म्हात्रे. अनिकेतच्या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता अनिकेत पाटील रोटपाली त्याच्या दाबावरती तुम्ही इम्पॅक्टला विघ्नेश पाटीलला पाहता. मॅच बाळायचं 15 मध्ये 50 अजूनही बनवायच्या. मॅच अजून संपली नाहीये. विघ्नेश पाटीलची बॅट बोलेल का. आडवा बॅटनं खेचला. बॉल चालला मिड विकेट मध्ये. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर मात्र पुढे चालला 29 वरती. तिसऱ्या षटकामध्ये मिथुन दापोलकरला ज्यानं 4 बॉलमध्ये 3 धावा देत असताना एक विकेट महत्वपूर्ण मिळवला प्रतीक मोकलचा. ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी थोडी खराब झाली त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये आम्हाला देखील काहीतरी करून दाखवायचं. तेच ते प्रयत्न करतात. फटका चांगला. बॉल चाललाय सरळ फाईन लेग सीमा रेषेच्या. तुम्ही पाहता बार आणि लगेचच फुल टॉसला फुल टॉल केला. आपण लगेच चेक करू. हाईट फॅक्टरला चेक करायचा सर. ओव्हर स्टेपिंग लगेच चेक करू आपण. ओव्हर स्टेपिंगचा लगेच आपण चेक करू पीटीसीच्या माध्यमातून. जिथे जतीन सर्व काही सुलभ चालली होती. चर्चा केली मिथुन या नावाची. मिथुन दापोलकर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. लगेचच मात्र त्यांना फुल टॉस दिला 5वा बॉल आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुम्ही पाहता आणि फुल टॉस सोडणारा कुणाल तारेकर नाहीये मित्रांनो. कुणाला देखील माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवू. ओ स्टेपिंगचा नो बॉल. नक्कीच अंपायरनं ऑल्फिन अंपायर कॉल नो बॉल आहे तरी देखील आपण त्यांनी देखील सांगितलंय की आपण चेक करूयात. चला लगेच पंचानं लगेच आपण मागितलंय DRX आपण लगेच चेक करू.
चला फेल डिलिव्हरी, लगेचच मॅचला सुरुवात करूयात. तुम्ही पाहू शकाल कशा रीतीनं बॉल फेकला गेला. लाईन त्याच्यानंतर पाय पाहू शकाल. फेल डिलिव्हरी. षटकारला 13 बॉल 43. शेवटच्या बॉलवरती मोठा हिट हवा. तुम्ही पाहताय कुणाल तारेकर 10 बॉल 27 खेळतो आहे. फटका चांगला, तिथे फिल्डर उपस्थित आहे. तिथे काय झालं, ठक्कर तुम्हाला पाहायला भेटली. कॉलिंग द्यायला हवं होतं, बघून धावलेत नाही विघ्नेश आणि कुणाल. नक्कीच नाव हवी खऱ्या अर्थानं कुणाल तारेकर आणि विघ्नेश पाटील यांच्यामध्ये धडक तुम्ही पाहिली. अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दाबा धावफलकावरती आमचे स्कोरर सांगतील 36 रन आणि आता समीकरण 12 बॉल 42 ही अजूनही गरज आहे मैदानामध्ये विजयासाठी. ड्रिंक्स ट्रॉली लगेच चला, 12 मॅन पाणी लगेच तुम्ही घेऊन जा. 12 बॉल 42. मॅच अजून संपली नाही आहे. हे क्रिकेट आहे. एका ओव्हरमध्ये तुम्ही 36 देखील बनताना पाहिलात, एका ओव्हरमध्ये 42 देखील बनतायत. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग देखील हे रिप्लायच्या माध्यमातून तुम्ही पाहता. फिल्डिंग चांगली झाली. पाया नक्कीच थोडी इजा झाली असावी. कुणाल तारेकर आता त्याला मात्र आणि त्याच्या जोडीला विघ्नेश पाटील. कॅप्टनच्या चेहऱ्यावरती थोडं स्मित असे तुम्ही सूरजला पाहता. 12 बॉल 42 बनवायच्यात. प्रत्येकी षटकामध्ये 21 रन तुम्हाला बनवायला लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं अस्तित्व टिकवायचं असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि नक्कीच मेहनत तुम्हाला करावी लागेल. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट केलेला तुमचा खऱ्या अर्थानं अभ्यास आणि तुम्हाला तो अभ्यास आता या पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. तुम्ही कशा रीतीने खऱ्या अर्थानं सराव केला. अक्षरशः क्रिकेट या खेळामध्ये जर तुमचं नाव करायचं अक्षरशः तुम्हाला घाम गाळावा लागतो. आणि आता या मैदानावरती कुणाल तारेकर ची विकेट महत्वाची आहे. बॉस फायडर ओवले टीम साठी, पण तो कशा रीतीने हाणामारी करेल येणारे तुम्हाला 12 बॉल सांगून जातील. जिथे 42 हे षटक महत्वपूर्ण या स्पर्धेत तुम्ही पाहता. या दोन्ही टीम साठी या षटकामध्ये हरेश पाटील किती धावा खर्च करेल याच्याकडे देखील लक्ष लागला. केलवणे गावचा खेळाडू तुम्ही हरेश पाटीलला पाहता. 12 बॉल आणि 42 ची गरज आहे. बघा मॅचचा रिदम तोडू नका, लक्षात असू द्या. लगेचच सामना सुरू करा प्लीज. दोन्ही टीमला विनंती आहे. 12 बॉल 42. हरेश पाटील सज्ज झालाय चौथ्या षटकामध्ये. या षटकामध्ये धावा किती येतील. कुणाल तारेकर समोर आहे. सलामीला फलंदाज. पहिलाच बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेगाने आला, पडल्यानंतर डीप राहिला. डोक्यावरती लगेचच त्याने हात फेकला कुणाल तारेकरनं. वेगवान होता. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहता स्तंभच्या जवळ जवळ बॉल गेला वसावा हा रस्ता वेगानं आणि हा डॉट बॉल आला. डॉट बॉल तुम्हाला खऱ्या अर्थानं खूप काही सांगून जातील. बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठे तुम्हाला मारायचे आहेत. पुढचा बॉल खेचला. बॉल चालला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल डॉट होला, तो थोडा निराश झाला डोक्यावरती आत आणि लगेचच दुसऱ्या बॉलवरती त्याला मिड विकेटला क्लिअर करणारा हा बॉल प्रेक्षकांमध्ये पाठवला षटकासाठी. शफल अक्रॉस द लाईन, मिडल ऑफ द बॅट. का फटका तुम्ही पाहता. लाईव्ह टेलिकास्ट पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहता. सारा स्कोर 42 वरती. षटकातील पुढचा बॉल क्लिक केला. फिल्डर तिकडे उपस्थित, थोडी मिसफील झाली.
तुम्ही पाहता डीप मधला फिल्डर आल्या तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं स्ट्राईक आता विघ्नेश पाटील कडे आली आहे. जो विघ्नेश चौथ्या क्रमांकावरती आला, ज्यानं 1 खेळला सुरुवात केली. पहिल्या मॅच मध्ये चांगले षटकार त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिले, पण आता या मॅच मध्ये देखील त्याला करायचं आहे आणि तो देखील आता मात्र इथे सज्ज झालाय. पारगावचा खेळाडू विघ्नेश पाटीलला तुम्ही पाहता आणि पारगावचा खेळाडू कुणाल तारेकर, एकाच गावातील 2 खेळाडू एका संघांमध्ये. पुढचा बॉल यू मिस, आय डेफिनेटली हिट. यश त्या उद्ध्वस्त, त्यानंतर सेलिब्रेशन हरीश पाटीलचं तुम्ही पाहिलं आणि त्यानं इथे मात्र यश त्या उद्ध्वस्त केल्या आणि हा तिसरा बोल्ड यष्ट्या तिसऱ्या उद्ध्वस्त केल्या. मागच्या मॅच मध्ये 2 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या हरीश पाटीलने, या मॅच मध्ये देखील केला. आणि मला गोलंदाजासाठी कॅप्टन कुल सूरज पाटीलनं का आणलंय अशा क्षणाला हेच दाखवत असताना ऍक्शन रिप्ले. वेगवान बॉल होता, बीट करून गेला या बॉलला. यष्ट्याना दे ठडक, यॉर्कर लाईनचा बॉल होता, बीट करून गेला आणि ही विकेट महत्वपूर्ण आली विघ्नेशची. 43 धावा धावफलकावरती. समीकरण तुमच्या समोर, बॉल शिल्लक असतील आता मात्र 8 बॉल 35 ची गरज आहे. 8 बॉल 35 मोठे हिटच मारावे लागतील. आठ बॉल 35 ची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष मदने आला बॅटिंग साठी. यू मिस, इथे तुम्ही पाहता डेफिनेटली हिट. असं अजूनपर्यंत त्याला विश्वासच झाला नाही हरेशला की त्याने अपील लक्ष्मीवरची सर केली, पण इथे यष्टा उद्ध्वस्त होऊन गेल्या तरी त्याला देखील समजलं नाही. चौथा बॉल, एकदा गोलंदाजी हरेश पाटीलची आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्याच पाहिजेत. 4 त्यानं विकेट जे घेतल्यात ते बोल्टनच घेतल्यात. ही माहिती आम्हाला जतीन गोंडली देत असताना आणि तुम्ही पाहता आता संघमालक देखील खुश असतील आणि त्यांना माहिती आहे की अशा क्षणाला विकेट. मॅचला तुम्ही पाहता जे आमचे प्रेक्षक मायबा प्रेक्षक खऱ्या अर्थानं मॅचला एन्जॉय करतात, जे आमचा ब्रिज आहे त्या ब्रिज वरनं ते मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील स्वागत करू. हे आमचे समालोचन कक्ष जिथे सज्ज आहेत आमचे ऑफिशियल स्कोर जतीन जी गोंदले, आमचे बॉय फायटर उवळेचे संघ मालक ज्या बॉस या नावानं खूप चर्चेत आहेत संजयदादा पाटील, तुमचं देखील स्वागत करू. देवेंद्र पाटील बॅटिंग साठी सज्ज. उंच गेला बॉल, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सात बॉल 35 ची गरज. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि आता समीकरण तुम्ही पाहता 6-29. 6 बॉल 29 बनू शकतात क्रिकेटमध्ये. हे आमचे तुम्ही सर्व पाहता हे व्यासपीठावरती मान्यवर या स्पर्धेचे पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष संदीप दादा वास्कर यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. संतोष दादा घरात खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. पीटीसी कॅमेरामॅन तुमचं स्वागत करू त्यांच्या माध्यमातून हे क्षण. 6 बॉल 29 कोलकाताचा रिंकू सिंगला आठवा ज्यानं 5-6 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने 29 चेस केल्या होत्या.
तिथून रिंकू सिंग हिरो बनला आणि अशा मुवमेंटला आता तुम्ही पाहता एशिया कपमध्ये देखील त्यानं त्यानं लिहिलं होतं की मीच खऱ्या अर्थानं वर्ल्ड कपमध्ये मॅच फिनिश करेन आणि त्याला शेवटचा त्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला काही तरी खऱ्या अर्थानं तो बसला गेला, त्याला इजा होती आणि त्याच्यानंतर रिंकू सिंगनं तो चौकार मारला. असे देखील किस्से सर होत असतात. 6 मध्ये 29 बनतील का? बनू शकतात, ते बनवाव्या लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला मात्र मोठे हिट मार लागतील. कुणाल तारेकर त्याच्यामध्ये क्षमता आहे ती होईल का पूर्ण? इथे काय घडलंय? वाईड बॉल. हा बॉल जर विकेट किपरच्या मागेच लेस टिपला सर गॅदर झाला नसताना तर बॉल खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता लॉंग स्टॉपला गेला असता. पण जर त्याला क्रिकेटला बिलकुल महत्व नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 6 बॉल 28. कुणाल तारेकर आत्ता मात्र त्याला तारांसारखं चमकावं लागतील. तो चमकेल का? कुणाल मध्ये क्षमता मोठ्या हिट मारण्याची. गाजवेल का पनवेल प्रीमियर लीग? 14 बॉल 35 खेळतो आहे. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही, बॉल मात्र हवेमध्ये. विकेट कीपर न पकडलाय जेल. महत्वाची विकेट. कुणाल तारेकर मैदान सोडतोय आणि परतीचा इशारा 50 या धावसंख्येवरती लागणारा आणखीन एक धक्का. सुयोग स्पोर्ट दापोली संघाला. बघा, लक्षात असू द्या मायबा प्रेक्षक, तुम्ही आता स्पर्धा आहे आणि ब्लॅक स्क्रीन आहे ना, त्याच्या खालून कोणीही जाऊ नका प्लीज. वाईड बॉल. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे झाला 51 वरती. बघा मायबा प्रेक्षक, लक्षात असू द्या हो दादा, ब्लॅक स्क्रीनच्या खालतून जाता काय यार, लक्षात असू द्या प्लीज. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही? तुम्ही देखील कुठल्या तरी गावच्या असाल, तुम्ही देखील स्पर्धा भरली असावी, पण दादा प्लीज सूचना जर देतोय तरी तुम्ही जाता. योमेश डेफिनेटली यस यांना वेधणारा बॉल आणि विकेट. आणखी एक विकेटचं पतन. दादा लक्षात असू द्या प्लीज, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय तरी तुम्ही तेच कृत्य करता. लक्षात असू द्या दादा, तुम्ही जर खऱ्या अर्थानं मॅचला प्रेक्षक प्लीज आहेत तर खऱ्या अर्थानं क्रिकेटला मजा आहे, पण अशा प्रकारचं कृत्य करू नका प्लीज. लक्षात असू द्या, अन्यथा आमचे आयोजक स्वतः येतील. पुढचा बॉल आहे षटकातील. हवेमध्ये बॉल. फिल्डर उपस्थित. या ओव्हरमध्ये तिसरा विकेट प्राप्त केलाय. संगमगड रत्न आल्या पावली माघारी. तू चल में आया. धक्के पे धक्का. विकेटचं पतन आणि 51 वरती लागणारा हा तुम्ही पाहताय तो 7वा धक्का. 3 बॉल 27 जुनी गरज आहे या मैदानावरती विजयासाठी.
तीन बॉल 27. बघा लक्षात असू द्या दादा, मॅच अजून संपली नाहीये. तुमचा 12 मॅन दादा पनवेल प्रीमियर लीग आहे. तुम्ही 12वा प्रतिनिधी आहात. तुम्ही लगेच इथून जातात. तुम्हाला माहिती आहे 3 बॉल 27 ची गरज आहे. मॅच मध्ये होऊ शकतो. सुयो स्पोर्ट दापोली तुमचा 12 मॅन प्लीज. हॉलंदी कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं पुढे जात असताना 52 वरती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचा बॉल. एक बॉल आता 51 बनवायचे आहे. एक बॉल मध्ये धावा धावपलकावरती 52, 26 बनवायचे आहेत. आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय. तुम्ही पाहताय बॉस फायटर ओव्हरेज संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. सुयोग स्पोर्ट दापोली संघमालक सुहास दादा म्हात्रे, संघमालक प्रफुल्ल दादा विचारे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्ही भाग घेतला, तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि वेल्डन बॉईज टीम आजच्या दिवसामध्ये काय खेळ राहिलाय तुम्ही पाहताय. बॉस फायटर ओव्हरेज टीम चे संघमालक संजयदा पाटील, रुई जी पाटील ही देखील आज इथे उपस्थित होती. खऱ्या अर्थानं हा तिसरा सामना त्यांना विजय केला. तुमचं अभिनंदन. आणि संघमालक सुरजी पाटील ऑन टीम या मॅचचा मन ऑफ द मॅच आम्हाला जतीन लगेच सांगतील. 13 बॉल 34 धावा ची एक मॅरेथॉन इनिंग करणारा तुम्ही पाहताय सतीश मिसाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सतीश मिसाळला देऊयात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी.